अरे यांचं काय झालं? काय रे विनम्र, कंटाळस की काय तिकडे भेंड्यांना? नाही सर, आम्ही घसावाला करायला चाललोय. काय पुढे चाललंय? नाही काय नाही, ते खूप मोठ्याने गायलो ना म्हणून. तू कधी गायलास? मी तर बघितलं नाही बाबा. ते तुम्ही इथे आल्यानंतर गायलो ना. हो का? अरे वा. आणि काय रे सूरज, तू नाही गायलायस नक्कीच. तू का चाललाय ह्याच्याबरोबर? सर हा एवढ्या मोठ्याने गात होता ना, लांब बसून पण असं वाटलं की कानाचे पडदे फाटतील की काय, म्हणून कापसाचे बोळे आणायला चाललोय. काय फेकताय सरळ, निदान ठरवून तरी फेका काहीतरी. बर काय घसे कसं काय ओले करणार आहात तुम्ही दोघं? ते काय नाही सर, ते पाणी प्यायला चाललंय. पाणी पिणार? पण त्यात बर्फ नका घालू, घशाला त्रास होतो. नाही आणि पाणीच प्या. उद्या सकाळी उठून भरपूर काम आहे आपल्याकडे. हा हो सर. उद्या सगळ्यात जास्त धावपळ तुमची होणार आहे बाबांनो, थकवा पण येणार खूप. हा पाणीच प्या. हो सर. काय हो? नाही सर. काय हो काय नाही? हो नाही काय? अरे जन्माचा गोंधळ आहे तुझा हो आणि नाहीचा. घसा ओला करायचं ठरलंय? हो मग जा आता, जा पटकन जा. पोरं गोंधळ घालतात पण तशी बरी आहे. हो कधी कधी उगाच हाकलाक शिव्या खातात बिचारी. बरोबर आहे दत्ता भाऊ, आणि होतं असं. पण वाईट कोणीच नसतं. काय आपल्याकडे कामाचं प्रेशरच एवढं असतं की परिस्थिती माणसाला नाही ते करायला किंवा चुकीचं काहीतरी वागायला भाग पाडत असते, बाकी काय. बरोबर आहे, पण नंतर नंतर याची सवय होते. हा सगळ्यात वाईट मुद्दा आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं काम करायचं आणि मग मिळतील ते 2 क्षण आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवायचे बस. वा दत्ता भाऊ, तुमच्याकडे बघून मला इतकं बरं वाटतंय ना. जगातला सगळ्यात समाधानी माणूस आत्ता माझ्या समोर उभा आहे असं वाटतंय मला. देवाचीच कृपा म्हणायची, दुसरं काय. छान कुटुंब आहे, मुलं छान आहे, चांगली आहेत. लेक आणि जावई यांचा सुखाचा संसार सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे या वयातही मला काम करणं झेपतंय. अरे अगदी खरंय, सगळ्यात महत्वाचं. काय पाहिजे? बरोबर आहे. या क्षणी जगातला सगळ्यात समाधानी माणूस मी आहे. हो सॉरी, जरा फोन हो. हॅलो. नाही नाही, हे बघा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. नाही पण म्हातारी माणसं काय गाणं गात नाही, ऐकत नाही, असा कुठं असतो काय? आता आवाज साथ देत नाही. पण आपल्याला कुठं जायचं आहे कॉम्पिटिशन मध्ये भाऊ? नाही तर काय भाऊ डॅडी, तुम्हाला एक सांगू काय? बोल. तुम्ही ना चान्स ट्रिक आहे. मग हा, त्याच्यामुळे ना तुम्हाला असा मजा बिजा करताना, आनंद करताना ना लय अपराधासारखा वाटतो. पुढं म्हणून तुम्ही सारखे करवाजलेले असता. ठीक आहे, पुढं. पण मग माणसाला आनंद भेटण्यासाठी त्याने काय करायला पाहिजे असा तुम्हाला वाटतो? प्रकाश, हा आनंद आहे ना, तो सगळा वरवरचा आहे. माणसाने आध्यात्मिक प्रगती करावी. म्हणजे काय, मग माणसाने आनंदात राहायचाच नाही? आनंद जरूर घ्यावा, पण त्याचं प्रदर्शन करू नये. नाही प्रदर्शन नाही, पण आपला आपला गाणं म्हणजे बाथरूम सिंगिंग. प्रकाश, कधीतरी तुला अध्यात्म म्हणजे काय हे मी समजावून सांगेन. हा सांगा ना, सांगा सांगा. पण म्हणजे मी काय बोलतो, म्हणजे असा मला वाटतो, हा म्हणजे ना माणसाला आहे ना आपल्यामुळे ना दुसऱ्याला आनंद भेटायला पाहिजे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या बरोबरचा माणूस आहे ना हॅप्पी राहायला पाहिजे. एवढाच काही तो आपल्याला तो तुमचा अध्यात्म कळतो. आता तिथे सगळ्यांसमोर जर तुम्ही आईसाठी एखादा गाणं बोलले असते तर मग आईंना किती आनंद झाला असता. झाला असता का नाही? झाला असता का नाही?
बरं इथं नाही तर मग रूम मध्ये गावा ना तुम्ही. आई लाजल्या भाऊजांनी आई लाजल्या. तुम्ही गावा ना काहीतरी चांगला गाणं गावा मस्त. तुम्ही कधीच गायले नाही काय? गायचो मी पूर्वी. हो अरे माझ्या गाण्यावर तर आई भाळल्या. हो काहीतरी काय म्हणताय उगाच त्याच्या समोर. काय कुठे बोलतोय मी? खरं ते सांगतोय. अहो हा कोणी परका आहे का? आठवतंय का? तोच चंद्र मन भात तीच चैत्र यामिनी एकांती. आणि तुझ्या आई पण गाणी फार सुरेख म्हणायच्या. गावा की तुम्ही. काहीतरी अरे प्रकाश, त्यावेळी गावामध्ये टीव्ही वगैरेचं काहीही फॅड नव्हतं. त्यामुळे घरात सकाळपासून ओव्या, भक्तिगीत, गाणी हे सतत चालू असायचं. देवळामध्ये कीर्तन, गावातल्या हॉलमध्ये नाट्यसंगीत, रेडिओ आत्ता आला. हे सगळे गाण्यांचे संस्कार तुझ्या भाऊजींवर झाले आणि तो भाऊजांनी आमच्या गावात पण ना भारी यायची. हा काय गायच्या माहिती एक नंबर. तोही एक उत्तम संगीताचा प्रकार आहे. हा म्हणजे तुम्हाला आवडतो ना सगळा. हो आवडतो. टाकायचे खरे बोलला तुम्ही. प्रकाश तू एकदा गावाला ये आमच्याकडे. जाऊ ना तुमच्या गावाला जाऊ ना. त्यात काय आपल्याला काय सोशल वर्किंग इथे केला काय आणि कोकणात केला काय. आणि आपण ना तिकडं पण तुमचा तो गाणं गाऊ. कुठला माहितीये? चंद्र गावाला झोपला गावात. झोपेत जेवढा शांत दिसतोस ना तेवढा जागेपणी कधीही दिसत नाहीस. ती दमतोस रे. कानाशी गजर वाजतोय तरी जाग येत नाहीये तुला. काय झालं? बंद करून टाक. का? उगाच उत्तर द्यावी लागतात. अहो पण मग आता बघू पुढचं पुढे. हॅलो अरे वैभव दिसला का कुठे? नाही भाऊजी नाही दिसले. हा बोलते. हॅलो अरे वैभवला बघितलंस का कुठे? मला कुठे दिसतील ते.